विठ्ठल हा खरा तर सर्वसामान्यांचा देव आहे आणि तो सर्व वैष्णवांचा सखा वाटतो सगळ्यांना. कारण आपल्या संकटाला धावून येईल हा विश्वास प्रत्येक माणसाच्या मनात विठ्ठलाबद्दल आहे. आणि म्हणूनच कदाचित विठ्ठलाचं मानुषीकरण करून त्याच्याविषयी अभंग, ओवी, कविता अशा वेगवेगळ्या माध्यमामधून लोकांनी या विठ्ठलाशी सलगी केल्याची अनेक उदाहरणं जाणवतात. सुखदुःखात ते विठ्ठलाशी बोलतात, त्यांची सुखदुःख विठ्ठलाला सांगतात. अनेक संतांच्या कथांमधूनही विठ्ठल त्यांच्या अनेक अडचणींना धावून आल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. जनाबाईचं तर विठ्ठलाशी अतिशय विलक्षण असं नातं आहे. तिची वेगळी सलगी त्याच्याबरोबर आहे. म्हणजे तिच्याबरोबर जात्यावर दळायला सुद्धा विठ्ठल आलेला आहे. तिची गोधडी पांघरून तो निघून गेलेला आहे. रुक्मिणीलाही काही वेळा जनीच्या आणि विठ्ठलाच्या या नात्याविषयी साशंकता निर्माण झाली असं लोकमानसामध्ये अनेक ओव्यातून जाणवून येतं. रुक्मिणीनं जनीविषयी विठ्ठलाशी वाद घातलेला आहे आणि त्याविषयीच्या ओव्यासुद्धा आपल्याला प्रचलित झालेल्या आढळतात. हे असं देवांचं मानुषीकरण इतर देवांच्या बाबतीत फार क्वचित आढळतं. बऱ्याच कवींनी विठ्ठल आणि रुक्माई आणि जनी यांच्या नात्याबद्दल कवितामधून वेगवेगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर विठ्ठलाच्या संबंधात सुद्धा अनेक कविता मराठी साहित्यामध्ये आहेत आणि त्या कविता सर्वसामान्य माणसाशी असणारा त्याचा वेगळा नातेबंध सांगणारे आहेत. म्हणजे ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशी बाहेर, पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा. सर्व मुले आहेत गोरी, सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. खूप करतो दंगा मस्ती, खूप करतो दंगा मस्ती, खोड्या काढण्यात आहे अट्टल. खूप करतो दंगा मस्ती, खोड्या काढण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. विठ्ठलाच्या रंगाबद्दल खूपदा त्यालाही हिणवलं जातं. तो बिचारा काळा आहे, त्याला सावळाही म्हटलं जातं, पण तरीसुद्धा त्याच्याविषयीचा लोकमानसाचा जिव्हाळा थोडासुद्धा कमी झाला नाही. हे फार विशेष आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विठ्ठल मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांचा देव आहे, सर्वसामान्यांचा सखा आहे. पंढरपूरला गेल्यावर थेट त्याच्या पायावर डोकं टेकवता येतं. त्याच्या गळ्यातल्या तुळशीमुळे आपलं नाक किंवा आपल्याला येणारा वास हा मनाला एका आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. त्याने लावलेले अष्टगंध आपल्याला मोहक वाटतं. अगदी त्यानं नेसलेल्या धोत्राबद्दल सुद्धा बोललं जातं. एका ओवीमध्ये रुक्मिणी जनीबद्दल विठ्ठलाला म्हणते. यात एक प्रकारचा संशय आहे आणि तो संशय रुक्मिणीने ह्या ओवीमध्ये व्यक्त केलेला आहे. रुक्मिणी म्हणते, विठ्ठला मला येतो तुमचा राग. विठ्ठल म्हणते रुक्मिणी म्हणते, विठ्ठला मला येतो तुमचा राग, तुमच्या धोतराला जनीच्या कादळाचा डाग. त्यामुळे हा विठ्ठल हा सगळ्यांच्याच भावजीवनाचा एक भाग झाला आहे असं वाटतं. अरुण कोलटकर यांनी त्यांच्या वामांगी नावाच्या एका कवितेत रुक्मिणीच्या एकटेपणाचा भाव व्यक्त केला आहे. रुक्मिणीच्या दर्शनाला गेल्यावर ते शेजारी विठ्ठल नाही का म्हणून तिला विचारतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते, शेजारी नाही का तो, नाकासमोर बघण्यात जन्म गेला.
नाकासमोर बघण्यात जन्म गेला, मानसुद्धा दगडासारखी घट्ट झाली. तो कधी येतो, कुठं जातो, काय करतो, काही माहीत नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात, पण कोणीच कसं मला त्याबद्दल काही सांगितलं नाही. इतकं सांगितल्यानंतर मग शेवटी रुक्मिणीच्या मनात एकदम 28 युगाचं एकटेपण तिला जाणवून आलं, असं कवी म्हणतो. अशा अर्थाची कविता विठ्ठल आणि रुक्माई यांच्यातलं नातं तर सांगते, पण त्याचबरोबर स्त्री मनाची एक वेगळी व्यथाही व्यक्त करून जाते. विठ्ठल रुक्मिणी या नात्यातील अनेक पदर अशा वेगवेगळ्या कवितेतून, ओव्यातून, अभंगातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न साहित्यामध्ये सातत्यानं झालेला आहे. असं इतर देवांच्या बाबतीत फारसं जाणवत नाही. भक्ताने तर विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे, तुझ्यासाठी कोण रडे, अशी भाषा जरी ओवीमध्ये केली तरीसुद्धा विठ्ठल त्या भक्तांच्या जवळच राहतो. आणि असं धाडसही भक्त विठ्ठलामधल्या त्या सख्यत्वामुळं करू शकतात. बहिणाबाई चौधरींनी सुद्धा त्यांच्या कवितेत दिंडीचं वर्णन केलं आहे आणि वारकऱ्यांच्या मनातल्या विठ्ठलाविषयीचा वेगळा भाव त्यामधून व्यक्त केला आहे. अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी, असं त्या त्यांच्या कवितेतनं म्हणतात आणि वारकऱ्यांची ती अवस्था वर्णन करतात. एवढा एकच असा देव आहे ज्यानं सर्वांशी मातृत्वाचं नातं जोडलं आहे आणि म्हणून त्याला विठू माऊली असं म्हटलं जातं. इतर देवांच्या बाबतीत माऊली हा शब्द वापरलेला आपल्याला दिसत नाही, कारण आईजवळ सगळे बंध गळून जातात. तशीच भक्तांची स्थिती विठ्ठलासमोर होते. त्याच्यासमोर अवघे सगळे बंध, सुखदुःख या सर्वापासून मुक्ती मिळते. विठ्ठल रुक्मिणीचं नातं हे नेहमीच सगळ्या कवींना खुणावणारं आहे, कारण त्यामधला प्रीतिबंध विलक्षण आहे. माझ्याच एका कवितेत मी म्हटलंय की झाडते केस रुक्मिणी शेजारी, झाडते केस रुक्मिणी शेजारी, झाला जीव भारी विठ्ठलाला, झाडते केस रुक्मिणी शेजारी, झाला जीव भारी विठ्ठलाला, दूरवर कोणी बुक्का उधळला, दूरवर कुणी बुक्का उधळीला, जीव गंधाळला पंढरीत, रुक्मिणी शेजारी बसला विठ्ठल, रुक्मिणी शेजारी बसला विठ्ठल, कसे तुलसी दल भारावले, युगे युगे इथे शेजारी असून, युगे युगे इथे शेजारी असून, तुंबले का मन सांगावया, युगे युगे इथे शेजारी असून, तुंबले का मन सांगावया, गाठ बांधू पुन्हा या पितांबराशी, गाठ बांधू पुन्हा या पितांबराशी, मग का राहाशी संगतीला, उधळू दे आता मनाचा गाभारा, उधळू दे आता मनाचा गाभारा, संपू दे सारा आब माझा, रुक्मिणी सांगते मनीचे ते गुज, रुक्मिणी सांगते मनीचे ते गुज, वाजे पखवाज दूरवरी, वाजे पखवाज दूरवरी. रुक्मिणीला मनातलं खूप काही सांगायचं आहे विठ्ठलाला. त्यात राग आहे, लोभ आहे, प्रीती आहे, पण त्याही पलीकडे जाऊन एक एकटेपण पण आहे आणि त्यासाठी तिला तो जवळ हवा आहे आणि त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. मग तिच्यातलं देवपणसुद्धा तिला टाकायला लागलं तरी तिची तयारी आहे. असा वैष्णवांचा देव विठ्ठल हा लोक माणसाचं सगळं भावजीवन व्यापून राहिलेला देव आहे. खांद्यावर पताका घेऊन वर्षानुवर्ष पायी वारी करणारे अनेक वारकरी त्या देवाच्या भेटीसाठी उतावळे असतात. ही भावदिंडी मनात वेगळी आस्था जपून गेली 750 वर्षे अजूनही अव्याहत चाललेली आहे.